हा बाप्पा, कुठं निघाले? हे माऊली ना आपला, हा, त्याला आहे ना, तो म्हणतो मला ना ऊसाचा रस प्यायचा आहे आज. उसाचा रस? हो. कुठे आहे तो माऊली? काय रे, तुझ्या आधी मध्ये बसलाय तो. कुठं जायचं? उसाचा रस प्यायला. उसाचा रस? हा. सगळे चाललो का आपण? मम्मी तू पण येते का? हा मी पण येते. काय ती कडी वगैरे लावा ना व्यवस्थित, मग व्यवस्थित लावा ती कडी वगैरे. चला. बसा, घ्या मागा बाप्पा, चला. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय उसाचा रस प्यायला. मम्मी, पप्पा, मी आणि माऊली. चला. इथं घ्यायचा का रस माऊली? श्री चक्रधारी रसवंती गृह. थंड जावं काका, तुला बर्फ चालेल ना? काय म्हणतो, हा रस कसा आहे, काय आहे, त्याच्यातलं ते सर्व असं त्यांना विचार बरं, मस्त आहे ते. त्याच्यामध्ये फ्रेश रस निघतो का पूर्ण? हो, पूर्ण फ्रेश. तिथं फ्रेश होऊन येतो. हा. बाकी फिरव वगैरे टाक. तुमचं किती दिवसापासून दुकान आहे? 18 वर्षापासून 18-19 वर्षापासून दुकान आहे? तो बैल करत होता. हा हा. आता इंजिनियर होतो. म्हटलं हे जे हा जो रस असतो यात आणि ते जे लोखंडी असतो त्याच्यात काय फरक असतो? त्याच्यात जे आहे तर याच्यामध्ये जी ऊसाची चव आहे ना तशी लगेच लागते. अच्छा. जसं ऊस तयार आपण खातो आणि आरोग्यासाठी पण चांगला असतो. एक नंबर काम आहे. हा माऊली आहे माझा. हा. हा बऱ्याच दिवसापासून मला म्हणतो का ते लाकडी घाण्याचे जे आहे ना तो रस प्यायचा आहे मला. जसं आपण वावरातून ऊस मोडून खातो हा. तसंच लागत हा. आणि कसा वाटतो? एकदम चांगला आहे. छान आहे ना? हे टाका ना पप्पा त्याच्यात. त्याला हे लाकडी याच प्यायचं होतं त्याच्यामुळे तुम्ही टाका. तो